कराड बुधवार पेठ येथील सत्यशोधक महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या परिसराची दुरावस्था, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा। कराड येथील बुधवार पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे गेट अनेक वर्षापासून तुटून पडल्यामुळे परिसरातील मोकाट कुत्र्यांनी आपला घरोबा तयार केला आहे। त्यामुळे मोकाट कुत्रे शिळे अन्न खाऊन तिथेच विस्तार करत असल्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। या प्रश्नाकडे कराड नगर परिषदेचे सर्रास दुर्लक्ष होत असल्यामुळे महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या गेटची डागडुजी आणि नवीन गेट बसावे व पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात वाढलेले गवताची स्वच्छता व्हावी यासाठी त्यांनी यापूर्वीही कराड नगर परिषदेला वारंवार निवेदन देऊन सुद्धा कराड नगर परिषदेने पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचे ते बोलत होते। विनायक भोसले पुढे म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले हे एक महान समाज सुधारक होते ज्यांनी सामाजिक न्याय, समानता आणि शिक्षणासाठी खूप महत्त्वपूर्ण काम केले आहे। त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी आवाज उठवला। त्यांनी 1848 साली मुलींसाठी शाळा सुरू केली आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली। अशा महान महापुरुषांच्या पुतळ्यांकडे कराड नगर परिषदेला वारंवार निवेदन देऊन सुद्धा मुद्दाम दुर्लक्ष करण्यात येत असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काहीच नाही असे विनायक भोसले म्हणाले। यावेळी कराड नगर परिषद संबंधित अधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी येत्या 2 दिवसांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता व डागडुजी करण्याचे आश्वासन दिले आहे। त्यावर विनायक भोसले संबंधित अधिकाऱ्यांना म्हणाले, येत्या 2 दिवसांमध्ये कराड नगर परिषद संबंधित अधिकारी यांनी आश्वासन पूर्तता केली नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन करून कराड नगर परिषद प्रशासनाला घाम फोडल्याशिवाय गप्प बसणार नाही। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले, शहराध्यक्ष विश्वास संपकाळ, तालुकाध्यक्ष साहिल नलवडे व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री अनिल मोरे, कराड। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। महापुरुषांच्या पुतळ्यांकडे जाणूनपूर्वक बुजून दुर्लक्ष करणाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा धिक्कार असो। महात्मा फुले महापुरुषांच्या पुतळ्यांच्या जाणून बुजून दुर्लक्ष करणाऱ्या नगरपालिकेच्या धिक्कार असो, धिक्कार असो। तुम्हाला निवेदन देऊन गेल्या वर्षी 2020 मध्ये कुत्र्यांनी काही नाश केले, कुत्री पाठवले जाऊन जय महाराष्ट्र। मी विनायक भोसले, मनसे विद्यार्थी सेना सातारा जिल्हाध्यक्ष। गेल्या 1.5 वर्षापूर्वी कराड शहरामध्ये सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांचा जे स्मारक आहे या स्मारकाचं गेट तुटून गेले 1.5 वर्ष झालं। त्या ठिकाणी मी ह्याच्या अगोदर 4/9/2024 रोजी स्वतः पत्र दिलं होतं की या ठिकाणी पुतळ्याच्या ज्या चबुतऱ्याचं गेट तुटलेलं आहे आणि त्यामध्ये तिथं पुतळे जाऊन घाण करतात, बाहेरचा कचरा आत आणतात असं मी या पत्रात त्यांना पूर्णपणे कल्पना दिली होती। त्याचबरोबर सकाळ माध्यमातून प्रेसला ही अशी सुद्धा बातमी लागली होती की महापुरुषांचे पुतळे पालिकेकडून दुर्लक्षित होते, म्हणजे सर्वच पुतळे असतील, महात्मा फुले पुतळा असेल किंवा इतर पुतळा असेल। माझं प्रशासनाला एवढं सांगणं आहे, हे ज्या महापुरुषांनी अखंड महाराष्ट्राला, अखंड देशाला एक समतेचा जो संदेश दिलेला आहे, स्त्री शिक्षणाचा जो अधिकार मिळाला, त्या ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील आणि अशा ज्या स्मारकाच्या ठिकाणी जर विटंबना होत असतील तर वारंवार आपण जर तक्रार इथं वारंवार सांगून, सोशल मीडियाद्वारे सांगून जर ह्याच्यावर कोणती जर दखल घेतली जर नसेल तर अशा कुंभकर्णासारख्या अधिकाऱ्यांवर वर्गावरती कारवाई व्हावी यासाठीच आज या दृष्टिकोनातून नगरपालिकेत आलो होतो। आता आम्हाला समजलं थोड्यात, आता आमच्याबरोबर नगरपालिका प्रशासन टीम भेटली होती, त्यांनी सांगितलंय की उद्यापर्यंत या सगळ्या गोष्टी क्लिअर करतो। मी त्यांना एवढं सांगतो, जर उद्या 5 वाजायच्या आज जर गेट बसवून तिथली स्वच्छता देखभाल जर केली नाही तर परवा मी स्वतः माझ्या स्वकर्तृत्वातून करेन, पण परवा नंतर त्यांना मी गुन्हा दाखल करण्याच्यावर मी माझं आंदोलन मागे घेणार नाही। परवा गुन्हा दाखल करण्यात येईल एवढीच नगरपालिकेच्या सर्व
संबंधित विभागातल्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.